नमस्कार. मानसिक आरोग्य या विषयावर मी तुमच्याशी थोडा वेळ बोलणार आहे. आरोग्य हा शब्द आपण जेव्हा ऐकतो त्याविषयी आपल्या मनात बऱ्याच गैरसमजुती असतात. आपल्याला असं वाटतं की एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या फिट आहे, तिला कुठलाही आजार नाहीये, कुठल्याही व्याधी नाहीयेत, याचा अर्थ ती व्यक्ती निरोगी आहे. पण खरं म्हणजे जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, हे नाव तुम्ही सध्या कोविडच्या काळात अनेकदा ऐकलं असेल. तर या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी आरोग्य ह्या शब्दाची व्याख्या अशी केली आहे की जी व्यक्ती केवळ शारीरिकदृष्ट्याच नाही तर शरीराबरोबरच मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या सुद्धा निरोगी आहे, त्या व्यक्तीला आपण खऱ्या अर्थाने निरोगी असं म्हणू शकतो. म्हणजेच आरोग्य या शब्दातच केवळ शरीराचं आरोग्य नाहीये तर मनाचं आरोग्य आणि सामाजिक आरोग्य सुद्धा सामावलेलं आहे. याचा अर्थ मानसिक आरोग्याशिवाय शारीरिक आरोग्य पूर्ण होऊ शकत नाही. मग मानसिक आरोग्य म्हणजे काय? तर मानसिक आरोग्याची पुन्हा एक वेगळी व्याख्या आहे. मानसिक आरोग्य म्हणजे 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली म्हणजे आपल्याला आपल्या स्वतःच्या क्षमता ओळखता येणं. क्षमता ओळखता येणं म्हणजेच मला काय छान जमतं, मी कशात पुढे आहे आणि मी कशात मागे आहे, या दोन्ही गोष्टींची जाणीव असणं. माझी चित्रकला छान आहे, मला छान गाता येतं, मला छान लिखाण करता येतं, हे जर तुम्हाला समजत असेल तर याचा अर्थ तुम्हाला तुमच्या क्षमता ओळखता येतात. मी एखाद्या गोष्टीत मागे आहे, मला लोकांची चांगली मैत्री करता येत नाही, माझं अभ्यासात लक्ष लागत नाही, ठराविक काही कारणांमुळे मी अभ्यासात मागे पडतोय, मागे पडतीये, हे स्वतःचं स्वतःला समजणं, याचा अर्थ मानसिक दृष्ट्या स्वतःच्या क्षमता तुम्हाला ओळखता येतात. स्वतःच्या क्षमता ओळखता येणं ही मानसिक आरोग्याची एक बाजू झाली. दुसरी महत्वाची बाजू म्हणजे आपल्याला दैनंदिन आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे ताणतणाव येत असतात. स्ट्रेस हा शब्द आपण खूप सहजपणे वापरत असतो. परीक्षा जवळ आली की आपल्याला ताण येतो, कोणाशी आपलं भांडण झालं की त्याचा आपल्याला ताण येतो. तर हे ताणतणाव योग्य पद्धतीने हाताळता येणं. ताणतणाव सगळ्यांनाच येतात, पण ते कसे कमी करायचे, त्याच्याकडे कसं बघायचं, त्याचा त्रास कसा कमी होऊ द्यायचा स्वतःला, हे आपल्याला जमायला लागलं की त्याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावरती होत असतो. त्यामुळे ताणतणाव हाताळता येणं ही मानसिक आरोग्याची दुसरी महत्वाची बाजू झाली. ह्याच्याबरोबरच तिसरी महत्वाची बाजू म्हणजे आपल्याला इतरांशी चांगले संबंध ठेवता येणं, इतरांना मदत करता येणं, महत्वाच्या कामांची जबाबदारी घेता येणं आणि ती जबाबदारी पार पाडता येणं. तुम्ही शाळा कॉलेजच्या वयाचे सगळेजण आहात, त्यामुळे आत्ताच्या टप्प्यात तुमचा अभ्यास करणं, ठरवलेली कामं पूर्ण करणं, घरातल्यांना मदत करणं, तुमच्या मित्रमैत्रिणींना मदत करणं, ही तुमची आत्ताच्या वयासाठीची महत्वाची कामं झाली. ती कामं योग्य पद्धतीने करता येणं हा झाला मानसिक आरोग्याचा तिसरा टप्पा किंवा तिसरी बाजू. तर मानसिक आरोग्याच्या व्याख्येत हे 3 घटक खूप महत्वाचे आहेत. पहिलं म्हणजे आपल्या क्षमता आपल्याला ओळखता येणं. दुसरं म्हणजे आपल्याला रोजच्या आयुष्यात जे वेगवेगळे ताण येतात ते ताण कसे हाताळायचे हे समजणं. आणि तिसरं म्हणजे आपल्याला आपल्या कामांची जबाबदारी घेता येणं, त्याबद्दल आपण स्वावलंबी असणं आणि इतरांना मदत करता येणं. शारीरिक आरोग्याच्या बाबतीत बरेचदा असं असतं की काही गंभीर स्वरूपाचे आजार असतात, जसं कॅन्सर असेल. कोविड हा सुद्धा तसा एक प्रकारे आजार आहे. आणि काही वेळा आपल्याला आजार होत नाही, पण आपल्याला थोडंसं किरकोळ बरं वाटत नसतं. सर्दी झाली 2 दिवस किंवा एखाद दिवस ताप येऊन गेला, अशक्तपणा आला, तर त्याला आपण लगेच आजार असं म्हणू शकत नाही, पण आपण सांगतो इतरांना की मला जरा थोडंसं बरं वाटत नाहीये. तर शरीराच्या बाबतीत जसं आजार आणि
नुसतंच अशक्तपणा किंवा बरं न वाटणं, अशा दोन गोष्टी असतात. तसंच मनाच्या आरोग्याच्या बाबतीत सुद्धा काही मानसिक आजार असतात. जसं डिप्रेशन हा शब्द तुम्ही कदाचित ऐकला असेल. डिप्रेशन हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. तसंच व्यसनाधीनता, दारूचं, सिगरेटचं, तंबाखूचं व्यसन असणं हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. आणि जसे हे मानसिक आजार आहेत, त्याचबरोबर काही वेळेला आपल्याला मनाने बरं वाटत नाही. एखादी जर दुःखाची घटना आपल्याबरोबर घडली असेल तर आपण काही दिवस अस्वस्थ असतो, काही क्षण आपण दुःखी असतो. एखाद्या प्रसंगात आपल्याला काही काळ भीती वाटते, काही वेळा आपल्याला राग येतो खूप, आणि काही क्षण आपण त्याच भावनेत असतो. असे काही क्षण नकारात्मक भावना आपल्या मनात येणं, नकारात्मक विचार आपल्या मनात येणं, आपलं वागणं त्या काळात बदलणं, नेहमीसारखं नसणं, याला लगेच आपण आजार असं म्हणू शकत नाही. पण आपल्याला मानसिकदृष्ट्या बरं वाटत नाहीये असं आपण म्हणू शकतो. आणि हे मनाने बरं नसणं हे अतिशय नॉर्मल आहे. हे सगळ्यांच्याच बरोबर घडत असतं. मानसिक आजार सगळ्यांनाच होतात असं नाही, पण मनाने बरं नसणं हे मात्र अनेकदा आपण सगळ्यांनी अनुभवलेलं असतं. पण मानसिक आजारांकडे जाण्यासाठीचा महत्वाचा एक टप्पा म्हणजे हे मनाने बरं वाटत नाही आपल्याला, ते जर आपल्याला नीट हाताळता आलं नाही तर आपल्याला मानसिक आजार होण्याची शक्यता वाढते. जसं आपल्याला शरीराने बरं वाटत नाही त्यावेळेला आपण 2 दिवस आराम करतो, घरच्या घरीच काही काढे घेणं असेल, काही औषधं घेणं असेल, असं करतो. जर ते वाढलं तर आपण डॉक्टरकडे जातो. आपण शरीराने बरं वाटत नसताना आपण नेहमीसारखे व्यवहार आपले करत नाही. तसंच मानसिकदृष्ट्या जेव्हा आपल्याला बरं वाटत नसतं त्याही वेळेला आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आणि ती जर काळजी आपण घेत नसलो तर मात्र आपण आपला प्रवास मानसिक आजाराच्या दिशेने सुद्धा होऊ शकतो. हे जे मनाने बरं न वाटणं आहे ह्यालाच आपण स्ट्रेस असं म्हणूया किंवा ताणतणाव असं म्हणूया. मग हे ताणतणाव आपल्याला कुठून येतात तर 2-3 प्रकारच्या घटनांमधून आपल्याला ताण येतो. एक म्हणजे ज्या वेळेला संकटाची परिस्थिती असते आपल्या आजूबाजूला त्यावेळेला आपल्याला ताण येतो. मग ते संकट अगदी मोठ्या प्रकारचं म्हणजे भूकंप असेल, एखादी नैसर्गिक आपत्ती असेल, किंवा आत्ताच्या काळात आपण बघतोय की कोरोना हे आपल्यावरचं एक संकट आहे. ज्या घरामध्ये एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह असते त्या घरात लोकांना खूप धावपळ करावी लागते, बेड शोधावा लागतो हॉस्पिटलचा. त्यामुळे अशी संकटाची परिस्थिती जेव्हा येते त्यावेळेला साहजिकच आपल्याला ताण येतो. दुसरं महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला संकट नसतं पण एखादं आव्हान असतं त्याही वेळेला आपल्याला ताण येतो. आपली परीक्षा ज्या वेळेला जवळ येते त्यावेळेला आपल्याला ताण येतो, आपल्याला भीती वाटते, टेन्शन येतं. परीक्षा हे काही संकट नाहीये, पण परीक्षा हे एक प्रकारचं चॅलेंज आहे, ते आव्हान आहे. आपल्याला पास व्हायचं असतं, आपल्याला ठरवल्याप्रमाणे मार्क मिळवायचे असतात. तिसरं म्हणजे संकटही नाही, आव्हानही नाही कदाचित, पण दैनंदिन व्यवहारात वेगवेगळ्या प्रकारचे चढ उतार आपल्या बरोबर होत असतात. आपलं कोणाशी भांडण झालं एखाद दिवस, खूप मोठा प्रसंग नसतो पण त्या गोष्टीचा आपल्याला ताण येतो. कोविडच्या काळातलं उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद दिवस आपला घसा दुखत असेल तर आपल्याला दिवसभर अस्वस्थ वाटतं. आपल्याला असं वाटतं की अरे आपल्याला कोविड झाला असेल का, आपण पॉझिटिव्ह असू का. दुसऱ्या दिवशी घसा दुखायचा थांबला की आपल्याला बरं वाटतं, आपण त्या ताणातून बाहेर पडतो. अजून एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या घरात जर वारंवार भांडणं होत असतील किंवा आपल्या शेजारच्या घरी एखाद दिवस मोठ्या आवाजात कोणी भांडत असेल तर आपल्याला त्या गोष्टीचा ताण येतो. या प्रसंगांमधनं आपण आपोआप बाहेर सुद्धा पडतो, पण काही क्षण किंवा काही दिवस आपल्याला त्या गोष्टींचा ताण आपल्या मनावर असतोच. तर हा ताण येतो म्हणजे नक्की काय होतं तर
अशा संकटाच्या किंवा आव्हानाच्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आपलं मन आणि आपलं शरीर आपल्याला एक प्रकारे तयार करत असतं. आपल्याला त्या प्रसंगाशी सामना करण्यासाठी रेडी करणं म्हणजेच हा ताण येणं. ज्या वेळेला तुम्हाला परीक्षेचा ताण येतो त्यावेळेला तुम्ही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी एक प्रकारे तयार होत असता. त्यामुळे ताण येणं हे खूप नॅचरल आहे, त्यात काहीही चुकीचं नाही किंवा त्यात काही घाबरण्यासारखं सुद्धा नाही. ताण येणं हे नॉर्मल आहे, काही वेळा फायद्याचंच आहे. ताण आला की आपण काम करायला उद्युक्त होतो. जसं मी परीक्षेचं आत्ता सांगितलं तुम्हाला की ताण आला की आपण परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात करतो. ताणच आला नाही तर आपण काहीच करणार नाही. त्यामुळे हा ताण येणं हे फायद्याचं आहे. पण हा ताण जर सतत आपल्याला येत राहिला, सतत आपण अशा नकारात्मक वातावरणात राहिलो किंवा घटना नॉर्मलच घडतायत पण आपल्याला मात्र त्या हाताळता येत नाहीयेत आणि आपल्याला ते सांभाळणं अवघड जातंय, असं जर सतत तणावपूर्ण परिस्थितीत आपण असलो तर ते मात्र आपल्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. असा जर सतत ताण येत राहिला तर वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक आणि मानसिक आजार होण्याची आपली शक्यता वाढते. डायबेटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, हार्ट रिलेटेड काही त्रास असतील, मानसिक आजारांच्या बाबतीत डिप्रेशन किंवा अँझायटी सारखे आजार असतील, ह्याचं मूळ हे अनेकदा हे ताण हाताळता न येणं हे असतं. त्यामुळेच मानसिक स्वास्थ्य आपल्याला जर आपलं चांगलं ठेवायचं असेल, मानसिक आरोग्य जर आपल्याला छान राखायचं असेल तर हे ताणतणाव हाताळता येणं हे खूप महत्वाचं आहे. आता हे ताणतणाव हाताळायचे म्हणजे काय करायचं, तर 3 गोष्टी तुम्हाला करून बघता येतील. पहिलं म्हणजे आपला जर योग्य असा काही दिनक्रम असेल तर तो दिनक्रम आपल्याला ताण हाताळायला मदत करत असतो. तुम्ही ज्या वेळेला प्रत्यक्ष शाळेत किंवा कॉलेजला जात होतात त्यावेळेला तुमचा असा काही ठरलेला दिनक्रम होता. तुम्ही ठराविक वेळी उठायचात, शाळेत जाण्यासाठी कॉलेजला जाण्यासाठी तुम्ही आवरायचात आणि मग तुम्ही तिथे जायचात. शाळेतला आणि कॉलेजमधला काही ठराविक दिनक्रम होतात जिथे तुम्ही शिकायचात, वेगवेगळे तास असतील, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना भेटायचात, तुम्ही मैदानी खेळ खेळायचात, घरी आल्यावर तुम्हाला क्लासेस असतील, अभ्यासिका असेल, ह्या सगळ्यामध्ये तुमचा दिवस पूर्णपणे व्यस्त असायचा. आणि त्यामुळे नॉर्मलीच नॅचरलीच तुमचा जो दिवसभरात वेगवेगळ्या गोष्टींचा जो ताण असायचा तो आपोआप हाताळला जायचा. आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुम्ही सगळेजण ऑनलाईन पद्धतीने शिकताय आणि त्यामुळे तुम्हाला ठराविक वेळी उठावंच लागतं असं नाही, तुम्हाला आवरून स्क्रीन समोर बसायचं असतं असं नाही, आणि त्यामुळे कुठल्याही वेळी कुठलंही काम केलेलं चालतंय आणि त्यामुळे ठराविक दिनक्रम आपला राहिला नाहीये. हा दिनक्रम नसणं हे आपल्याला त्यावेळी त्यातनं फार काही नुकसान जाणवत नाही आपलं, पण दीर्घकाळासाठी ज्या वेळेला असं आपला कुठलाही दिनक्रम नसतो त्याचे खूप तोटे असतात वेगवेगळ्या प्रकारचे. त्यामुळे ठराविक दिनक्रम असणं हे ताण हाताळण्यासाठी खूप महत्वाचं आहे. आत्ता कोविडच्या काळात अगदी आधीसारखा दिनक्रम आपल्याला ठेवता येणार नाही, पण किमान 4 ते 5 गोष्टी आपण वेळा ठरवून त्या वेळांना करू शकतोय का, असा प्रयत्न तुम्ही नक्की करून बघा. दिनक्रमाबरोबरच दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ठराविक 2 तरी छंद आपल्या या दिनक्रमाचा भाग असणं. ज्या गोष्टींमुळे आपल्याला आनंद मिळतो अशा 2 तरी गोष्टी, अशा ऍक्टिव्हिटीज आपण दिवसभरात करायला हव्यात. कशासाठी, तर ज्या वेळेला आपण आपले छंद जोपासतो, ज्या वेळेला आपल्याला आनंद मिळणाऱ्या गोष्टी आपण करतो त्यावेळी सकारात्मक भावना आपल्या त्यातनं तयार होतात आणि त्यामुळे दिवसभरात जे काही नकारात्मक झालेलं असतं, नकारात्मक ज्या भावना आलेल्या असतात त्या भावनांना ह्या सकारात्मक भावना बॅलन्स करतात, संतुलन राखतात. त्यामुळे 2 तरी अशा गोष्टी आपण करायला हव्यात दिवसभरात ज्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. मग
एखाद्याला चित्रकला आवडत असेल तर त्याने ठराविक वेळ चित्रकलेसाठी रोज राखून ठेवावा. एखाद्याला गप्पा मारायला आवडत असेल लोकांशी तर त्याने गप्पा मारण्यासाठी हा वेळ राखून ठेवावा. या 2 गोष्टी निवडताना हे महत्वाचं आहे की त्या तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी असायला हव्यात. माझा मित्र अमुक एक गोष्ट करतोय म्हणून मी ती गोष्ट करणार, किंवा माझी मैत्रीण चित्र काढतेय म्हणून मी पण चित्र काढणार, असं जर तुम्ही ठरवलं तर त्यातून तुम्हाला आनंद मिळणार नाही. त्यामुळे मला कशातनं आनंद मिळतो, माझे छंद काय आहेत, हे तुम्ही आवर्जून ओळखा आणि या 2 गोष्टींचा तुमच्या दिनक्रमामध्ये समावेश करा. दिनक्रम झाला, छंद झाले, आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अनेकदा वेगवेगळ्या गोष्टींमुळे आपल्याला त्रास होत असतो, आपल्या मनाला त्रास होत असतो. आपण काही वेळा दुखावले जातो, काही गोष्टींमधून आपल्याला खूप राग येतो, काही गोष्टींमुळे आपल्याला दुःख होतं, नकारात्मक विचार सतत आपल्या मनात येत असतात. ज्यावेळी असं आपल्याबरोबर घडत असतं त्यावेळी ह्या गोष्टी केवळ स्वतःच्या मनात साठवून ठेवणं हे चांगलं नाही. त्या गोष्टी साठवून ठेवल्या तर त्यावर काही उपाय निघत नाही आणि त्याचा आपल्याला अजून त्रासच होतो. त्यामुळे आपल्या मनात ज्या गोष्टी साठलेल्या आहेत, ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतोय, त्या गोष्टींना काहीतरी वाट मोकळी करून देणं हा ताण हाताळण्याचा तिसरा मार्ग आहे. मग ती वाट कशी मोकळी करून देता येईल, तर तुम्ही डायरी लिहू शकता, ज्यामध्ये दिवसभरात जे घडलंय त्याबद्दल तुम्ही लिहू शकता. लिहिल्याने एक प्रकारे तुम्ही त्याला एक वाट निर्माण करून देता आणि तुम्हाला बरं वाटेल, मोकळं वाटेल. तुम्ही कोणाशी तरी त्याबद्दल आवर्जून बोलू शकता. तुमचे मित्रमैत्रिणी असतील, तुमची मोठी भावंड असतील, शिक्षक असतील, तुमच्या अभ्यासिकेतल्या ताई असतील, ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला विश्वास वाटतो, आपल्याला ज्यांच्याबद्दल असं वाटतं की ही व्यक्ती आपल्याला नक्की मदत करेल, अशा कुठल्याही विश्वासातल्या व्यक्तीशी आपण याबद्दल आवर्जून बोलावं. आपण बोलायला लागलो की आपला ताण हलका होतो आणि त्यावर आपल्याला उपाय सापडतात आपल्या प्रश्नांवरती. त्यामुळे बोलणं हा तिसरा मार्ग झाला. दिनक्रम, छंद, आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टी आणि आपल्या मनात असणाऱ्या नकारात्मक गोष्टींना वाट मोकळी करून देणं, मग ते लिखाणातून असेल, बोलण्यातून असेल. ह्या 3 गोष्टी म्हणजे ताण हाताळण्याचे खूप चांगले मार्ग आहेत. काही वेळा असं होतं की काही जण ताण हाताळण्यासाठी काही चुकीच्या मार्गांचा अवलंब करतात. म्हणजे काय, तर काही जण चुकीच्या पद्धतीचा आहार घेतात. मी अनेकदा असं बघते की शाळा कॉलेजमधली मुलं वडापावच्या गाडीवरती किंवा चायनीजच्या गाडीवरती रोज खात असतात, रोज फास्ट फूड खात असतात. आपल्याला असा चुकीचा आहार घेणं हे तात्पुरतं आपल्या ताणापासून बाजूला नेतं. आपण ते काही क्षण, एखादा तास आपण आपला ताण विसरतो, पण काही वेळाने पुन्हा तो ताण आपल्या मनात येणार असतो. आपला प्रश्न काही त्यातून सुटत नाही. काही वेळेला आळशीपणा करणं, गरजेपेक्षा जास्त वेळ झोपणं, आपली महत्वाची कामं पुढे ढकलणं, हे सुद्धा असेच ताणापासून दूर जाण्यासाठीचे पर्याय काही जण निवडतात. याहून गंभीर पर्याय म्हणजे अंमली पदार्थांचं सेवन करणं असेल, व्यसनांच्या आहारी जाणं असेल. ह्या सगळ्या गोष्टी ताणापासून तात्पुरतं आपल्याला दूर नेतात, पण ह्याचा दीर्घकालीन परिणाम मात्र खूप घातक असतो. यातून आपले प्रश्न तर सुटत नाहीतच, शिवाय नवीन प्रश्न आपल्या आयुष्यात तयार होतात. आपण व्यसनांच्या आहारी गेलो तर त्यातून बाहेर पडणं हे खूप अवघड असतं. तो फक्त आपल्यापुरता प्रश्न राहत नाही, तर तो आपल्या कुटुंबाचा प्रश्न तयार होतो. आणि त्यामुळेच आत्ता मी जे मार्ग सांगितले ते मार्ग हे ताण हाताळण्याचे अतिशय चुकीचे मार्ग आहेत. त्यातून कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही. तात्पुरतं जरी बरं वाटत असलं तरी दीर्घकाळासाठी त्यातून आपलं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत असतं. आणि त्यामुळे ताण हाताळण्याचे जे चांगले पर्याय मी तुमच्यासमोर मांडलेत ते तुम्ही नक्की वापरून बघा. दिनक्रम असेल, छंद असतील आणि
मोकळेपणाने आपल्या प्रश्नांबद्दल विश्वासातल्या व्यक्तीशी बोलणं असेल किंवा त्याबद्दल लिहिणं असेल. ताणतणाव हा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मानसिक आरोग्यासाठीचा ताणतणाव हाताळता येणं हे मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमचे ताण हाताळायला शिकलात तर तुम्ही मानसिक स्वास्थ्य खूप चांगलं जपू शकाल. धन्यवाद.